नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ मागच्या भागामध्ये आपण 10व्या अध्यायाच्या 100 ओव्या घेतल्या होत्या. आता आपण 10व्या अध्यायाच्या 100च्या पुढच्या ओव्या वाचणार आहोत. चला तर मग अध्याय 10व्याच्या आपल्या 100 ओव्या झाल्या होत्या. आता 100च्या पुढच्या वाचूया आपण. तत्पूर्वी वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणात बोते लिहून पाठवा. चला तर मग आता वाचनाला सुरुवात करूया. ते कसे काय कोण जाणे, कळले गाई कारणे, तिने येऊन शेंगाने पठाण पाडेला होताना. मी परगाव नेऊन दिली होती सोडून, परी ती आली परतून, त्याला सांगा काय करू. ऐसे ऐकता लोक म्हणते, आता ह्याला एक युक्ती. गोविंद वाचा घोडा म्हणती समर्थाने गरीब केला. तूही या गाईला घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला, म्हणजे अवघे संपले. साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमुचे टळेल बापा त्या योगे. ते अवघ्यास मानवले, गाय नेण्याचे ठरविले, तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे, एकही यत्न नाही फळला. शेवटी एका पटांगणाला हरळकुंड्याचा ढीग केला, सरकी ठेविली शेजारी. ती खाया लागून गाय आली धावून, ती येता फास टाकून धरली 10-20 जणांनी. साखळदंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी, आणि एली शेगावा भितरे गजाननासी द्यावया. जवळ शेगावा जसे जसे येऊ लागले तसे तसे स्वभावात पडला असे त्या गाईला पालट. समर्थापुढे येता क्षणी गाय झाली दीनवाणी. तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा. गाईस ऐशा यातना देणे काही बरे नव्हे. चारही पाय बांधलेत, गळा साखळदंड लाविलेत, शिंगाचीही तीच गत केली सराटे काथ्याच्या. ईसा मोठा बंदोबस्त शोभतसे वाघिणी प्रत. ही गाय बिचारी साक्षात तिला न ऐसे करणे बरे. अरे खुळ्यांनो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय, तिला बांधिले हाय केवढा कठीण प्रसंग आला. तिला आत्ताच करा मुक्त. ती न हुंदाडी कोणाप्रत परी लावण्या, तिला छाती कोणाची होईना. जो तो पाहून मागे सरे, तेथ समर्थ आले त्वरे. आपल्या त्या पुनीत करे बंधने तोडिली धेनूची. बंधने अवघी तुटता भली गाय गाडीच्या खाली आली. पुढले पाय टेकिती झाली समर्थ वंदन करावया. खाली घालून या मान प्रदक्षिणा त्या केल्या तिनं. समर्थाचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला तो अवघ्यांनी पाहिला. समर्थाच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेनूस, बाई कोणा न द्यावा त्रास, तू या सोडून मठास कोठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार, उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा. बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली. गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावेने तिला सराट जाणं. सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावात तिची संतती नांदते. जे काही वदती ब्रह्मवेत्ते तेच येते घडून. असो एक कारंजाचा लक्ष्मण घोडे नावाचा विप्र वाजसनीय शाखेचा धनकनक संपन्न असे. त्यासी रोग झाला पोटात. उपाय केले अत्यंत, परी न आला गुण किंचित. खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थाची कीर्ती कर्णोपकरणी ऐकली होती, म्हणून सहपरिवारे सत्वरगती आला शेगावाकाराने. रोगव्याथेने चालवेना शोधते त्या लक्ष्मणा. दोघा उचलून जाणं आणले त्या मठात. करण्या नुसता नमस्कार. असमर्थ होते शरीर. त्याच्या कुटुंबाने पदर समर्थापुढे पसरिला, आणि म्हणाली दयाघना, मी आपली धर्मकन्या. माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण. मृताचे दर्शन होता का यावे मरण. माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी, तोच फेकिला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या. जादे हा पतीस खाया, व्याधी त्याची बरी व्हाया, तू शोभसी त्यास जाया.
पती भक्तिपरायण. यापुढे न काही बदले चिलीम ओढू लागले. श्री गजानन स्वामी भले आपल्या मठात शेगावी. भास्कर म्हणे, अहो बाई, आता न बसाय ए ठाई, आपल्या पतीस लवलाही जा घेऊन कारंजाते. प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच घाली खावयाला आपल्या पतिकाराने. याने तुझे होईल काम, गुण येईल अत्युत्तम, लक्ष्मणासी आराम होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला. प्रसाद खाऊ घातला सात आंब्याचा आपल्या पतीस. निजगृही जोडपे आले, आप्त पुसू लागले. शेगावात काय घडले ते सांगावे साकल्य. बाईने अवघे वर्तमान कळविले लोका लागून. आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थेमच लागे. आणि आज्ञा केली वरी खाऊ घाला अत्यदरी. आंबा प्रसाद निजकरी आपल्या त्या पतीला. त्याप्रमाणे मीही केले, आज सकाळी खाऊ घातले. हे वैद्यांनी जई ऐकले तई त्या वाटले वाईट. अहो बाई, तुम्ही काय केलेत हे? हाय आंबा हेच कुपथ्य होय या पोटातील रोगाला. माधवनीरांनी हेच कथिले, सुश्रुतांनीही वर्णिले, निघटांनी कथन केले. शारांगधर म्हणे हेसेच. तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता, भक्षण केला. पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे. ऐशे वैद्य बोलले. आप्त अवघे घाबरले. जेथे टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाले अघटित. लक्ष्मणाची पोट सत्य रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो. सौच्या वाटे व्याधी गेली. हळूहळू शक्ती आली. पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी. तेथे उपयोगी पडे खरी ही कृपा देवसंतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर. म्हणे, महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा. मी आलो त्याच साठी. चला कारंजास ज्ञानजेठी. मला न करा हे पोटी नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला. महाराज गेले कारंजाला. तिथवा होते संगतीला शंकरभाऊ पितांबर. घरी नेऊन पूजा केली. दक्षिणा ती निवेदिली. अवघी संपत्ती आपली आहे, मी कोण देणारा. परी एका ताटात काही रुपये ठेवले सत्य. महाराज बघू त्याप्रता इशारे ती बोलले. मनशी माझे काही न उरले, मग हे रुपये कोठून आणले? लक्ष्मणा, ऐसे चाळे दांभिकपणाचे करू नको. मला दिले तू आपले घर. आता उघडी अवघी दारे फेकून देईल रस्त्यावर अवघी कुलपे एधवा. लक्ष्मण काही न बोलला, मौन धरून बसला. परिसमर्थी आग्रह धरिला. खजिन्याची दार उघडी. भीत मोकळे द्वार केले त्याने. अखेर खजिन्याच्या उंबऱ्यावर स्वतः जाऊन बसला आणि म्हणाला, महाराज यावे, वाटेल ते घेऊन जावे. ऐशे बोलीला जरी बरवे, परी अन्य भावांतरीचा. हे त्याचे दांभिकपणा समर्थ आले कळून. बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी. जैसे कडू वृंदावन वरून पाहता तिचे दिसे छान. परी अंतरी कडवटपण पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घराशी उपाशी निघाली पुण्यराशी. दांभिकाच्या सदनासी संतन होती तृप्त कदा. तेथे त्याच्या घराची वा धन दौलतीची गरज समर्था नव्हती साची. ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला. खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठून. जाता जाता बोलले, माझे मनशी भले, भोग आता त्याची फळे. माझा उपाय त्यास नसे, मी कृपा करावया आलो होतो या ठाया. याही पेक्षा दुप्पट द्याया. परी ते तुझ्या प्रारब्धी तेच पुढे झाले सत्य. 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली पस्त. त्या भिक्षेची वेळ आली. मनुष्य ते परमार्थात खोटेपणा न खपे किंचित. याच साठी हे चरित्र समर्थे घडवून आणले. श्री गजानन चिंतामणी. त्या गार काय शोभानी विशोभानी. सर्व सुवर्ण लागून भूषवावे का कथिलाने. स्वास्ती श्री दास गणविरचित. श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सदा भाविक परिसोत. निज कल्याण व्हावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ 10मो अध्याय समाप्त.